मेधा कुलकर्णी पुन्हा जर तुम्ही अशा पद्धतीने स्टंट कराल तर गाठ आमच्याशी आहे। आता तुमची ही फालतूगिरी, तुमचं हे सगळं जे काही चाललेलं आहे पुण्यात महाराष्ट्रात हे आम्ही बंद करू, याला तुम्ही लक्षात घ्या। जय महाराष्ट्र। सध्या शनिवार वाड्यातला आवाज जरा जास्तच जोरात सगळ्या महाराष्ट्रात आणि पुण्यामध्ये घुमतो आहे। खरं बघायला गेलं तर मेधा कुलकर्णी या खासदार आहेत, पण आता त्या खासदार राहिल्या नाहीयेत, तर एक स्टंट करणाऱ्या खासदार झालेल्या आहेत। खरं पाहायला गेलं तर शनिवार वाड्यामध्ये काही मुस्लिम महिलांनी नमाज पठण केलं, त्यामुळे त्या स्वतः तिथे गेल्या। पतित पावन संघटने आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांनाही सोबत घेऊन त्या तिथे गेल्या आणि तिथे शेण आणि गोमूत्र टाकून ती जागा पवित्र करण्याचा एक बालिश प्रकार त्यांनी तिथे केला। खरं पाहिलं गेलं तर ते शेण सारवताना सुद्धा सारवणाऱ्याच्या हातामध्ये प्लास्टिकची पिशवी होती। म्हणजे तुम्हाला जमीन पवित्र करायची असेल तर शेण चालेल, पण हात घाण होता कामा नये अशी मानसिकता या कार्यकर्त्यांची आहे। हे कसले हिंदू? हे तर एकदम ढोंगी हिंदू। खरं बघायला गेलं तर शनिवार वाड्याचा इतिहास हा सर्वश्रुत आहे। या शनिवार वाड्यामध्ये सख्ख्या पुतण्याचा खून करण्यात आला। तो पुतण्या जीवाच्या आकांतानं काका मला वाचवा असं म्हणत असताना सुद्धा त्याचा गळा कापण्यात आला। अशा या अपवित्र शनिवार वाड्याला मेधा कुलकर्णी कशा काय बरं पवित्र करणार आहेत? आणि जर त्यांना या शनिवार वाड्याला पवित्र करायचं असेल तर अग्निशमनचा बंबच लागेल आणि त्या अग्निशमनच्या बंबामध्ये पाण्याऐवजी गोमूत्र भरावं लागेल, तरी सुद्धा हा शनिवार वाडा पवित्र होऊ शकत नाही। कारण शनिवार वाड्याचा जो इतिहास आहे तो गोमूत्र टाकून स्वच्छ होणार नाही, हे मेधा कुलकर्णी यांनी स्वतःच्या डोक्यामध्ये आधी घेतलं पाहिजे। अशा पद्धतीने हिंदू मुस्लिम वाद निर्माण करायचं, दंगे घडून आणायचा, एवढा एकमेव उद्देश सध्या मेधा कुलकर्णी डोक्यात घेऊन फिरत आहेत। मात्र कुठलाही मुसलमान बांधव या गोष्टींना भीक घालत नाही, हे मेधा कुलकर्णी यांचं दुर्दैव आहे। त्यांना जे अपेक्षित आहे की पुण्यात आणि महाराष्ट्रात दंगली घडल्या पाहिजे त्या घडणार नाहीत, कारण मुस्लिम आणि हिंदू हे ऐक्यभावानं भाईचारानं आज राहत आहेत आणि हीच त्यांची खरी पोटदुखी आहे। मेधा कुलकर्णी पुन्हा जर तुम्ही अशा पद्धतीने स्टंट कराल तर गाठ आमच्याशी आहे। आता तुमची ही फालतूगिरी, तुमचं हे सगळं जे काही चाललेलं आहे पुण्यात महाराष्ट्रात हे आम्ही बंद पाडू, हे आता तुम्ही लक्षात घ्या। जय हिंद, जय महाराष्ट्र।